रात्री माझ्या दिराच्या रूममधून ओरडण्याचा आवाज यायचा. माझी जाऊ तर 2-3 वर्षांपूर्वीच मेली होती. आवाज नक्की कशामुळे येतात हे जाणून घेण्यासाठी मी एके दिवशी गपचूप त्यांच्या रूममध्ये लपून बसले. नंतर माझ्या दिराने जे काही केलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पहिल्यांदा जेव्हा तो भीतीदायक ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी खूप घाबरले होते. मी गाढ झोपेतून डचकून जागी झाले होते. ओरडण्याचा आवाज पूर्ण घरात घुमत होता. रात्रीची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होती आणि लाईट पण गेली होती. त्यामुळे सगळीकडे अंधार होता. तेवढ्यात लाईट आली आणि मी पटकन बल्ब लावला. तेव्हा घड्याळात रात्रीचे 1 वाजले होते. आणि घरात सगळीकडे ओरडण्याचा आवाज घुमत होता. मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की घरात ओरडण्याचा एवढा भयानक आवाज घुमत आहे, तरी माझे पती सुजित अजूनही गाढ झोपेत होते. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते. कालच माझं आणि सुजितचं लग्न झालं होतं आणि मी नवरी बनून या घरी आले होते. माझं आणि सुजितचं लग्न खूप थाटामाटात झालं. मी एका श्रीमंत घराण्याची सून झाले होते आणि मी स्वतः एक श्रीमंत घरातली मुलगी होती. माझे सासू-सासरे आता या जगात नव्हते. माझे दीर खूप चांगले व्यक्ती होते. ते स्वभावाने खूप चांगले होते. माझं आणि सुजितचं लव्ह मॅरेज झालं होतं. आम्ही दोघे एकमेकांना कॉलेजपासूनच ओळखायचो. नंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही दोघेही श्रीमंत घरातून होतो. त्यामुळे आमच्या लग्नाला विरोध न करता आमचं लग्न आधी थाटामाटात करण्यात आलं. माझ्या लग्नाची ही पहिलीच रात्र होती आणि याच रात्री मी या घरात भयंकर ओरडण्याचा आवाज ऐकत होते. तो ओरडण्याचा आवाज एका मुलीचा होता. जणू ती तिच्या मदतीसाठी कोणाला तरी बोलवत आहे. पहिल्यांदा मी विचार केला की रूमच्या बाहेर जाऊन बघावं की हा आवाज कोणाचा आहे. ही कोण मुलगी आहे जी या प्रकारे इतक्या भयंकर आवाजात मोठ्याने ओरडत आहे. पण मी एक नवरी होते, त्यामुळे रात्रीच्या वेळेस असं बाहेर येणं बरं वाटत नव्हतं. अर्धा तास झाला हा आवाज घुमत होता. त्यानंतर ओरडण्याचा आवाज बंद झाला आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की एवढा जोराने ओरडण्याचा आवाज येत होता, तरीही सुजित इतका गाढ कसा काय झोपू शकतो. ओरडण्याचा आवाज बंद झाल्यामुळे मी सुजितच्या बाजूला जाऊन झोपले. पण मला आता झोप येत नव्हती. माझ्या कानात सतत तो ओरडण्याचा आवाज घुमत होता आणि माझं सर्व ध्यान त्या मुलीकडे जात होते. मला प्रश्न पडला होता की ती मुलगी कोण असेल आणि ती असं का ओरडत असेल आणि सर्वजण त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पण गप्प का होते. माझ्या मनात शंका-कुशंकाचे काहूर माजले. मला आता थोडी भीती जाणवायला लागली, कारण हा बंगला जिथे बनवण्यात आला होता त्याच्या आसपास फक्त जंगल होते. आमच्या बंगल्यापासून गाव 2-3 किलोमीटर अंतरावर होते. मी लग्न झाल्यामुळे काही दिवसांसाठी गावी आले होते, कारण मला त्यानंतर शहरात राहायचं होतं. लग्न अगोदरच मी हे त्यांना सांगितले होते. बंगला खूप सुंदर होता आणि हा बंगला इतका मोठा होता की त्यामध्ये किती रूम होत्या मलाही माहीत नव्हते. या बंगल्यासमोर एक छोटीशी सुंदर बाग पण होती. मला तर या बंगल्यात पाऊल ठेवताच हा बंगला एका राजवाड्यासारखा वाटत होता. मी सगळीकडे नजर फिरवली. या बंगल्याचं सौंदर्य पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. माझी रूम गुलाबाच्या फुलांनी आणि कॅन्डलने सजवण्यात आली होती. मला आणि सुजितला बघून सर्वजण हेच म्हणायचे की तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले आहात. पण आज रात्री मी जे काही ऐकलं होतं आणि माझ्या जे कानावर पडलं होतं ते पाहून तर माझ्या डोक्याने काम करायचंच बंद केलं होतं. हा विचार करत करत केव्हा झोप लागली मलाही कळले नाही आणि मी गाढ झोपी गेले. सकाळी सुजित मला उठवत होते. ते म्हणू लागले की मॅडम उठा, हे शहर नाही, आता सकाळ झाली आहे. सुजितचा आवाज कानी पडताच मी डोळे उघडले. सुजित उठून कपाटातून त्यांचे कपडे काढत होते आणि मला म्हणाले की तुझं सामान ड्रेसिंग रूममध्ये आहे. एवढे सांगून ते वॉशरूमला निघून गेले. मी बेडवर उठून बसले. रात्री जो आवाज माझ्या कानी पडला तो आवाज एक स्वप्न असेल असं मला वाटलं होतं. हा विचार करतच मी ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले आणि ही ड्रेसिंग रूम माझ्याच बेडरूममध्ये होती. ड्रेसिंग रूममधील जी साडी मला घालायची होती ती खूप जास्त हेवी होती आणि ती पाहून मी तर त्या साडीकडे बघतच बसले. फ्रेश झाल्यानंतर मी तीच साडी घातली. सुजित त्यांचं आवरून रूमच्या बाहेर गेले होते. सुजित बाहेर जाताच काही मुली मला विचारून माझ्या रूममध्ये आल्या
आणि मला दागिने घालून तयार करू लागल्या. जेव्हा मी नटून थटून बाहेर गेले तेव्हा माझे धीर बाहेर खुर्चीवर बसले होते. मला पाहून त्यांनी स्मित हास्य केलं आणि माझ्या जवळ येऊन त्यांनी हजाराच्या नोटा माझ्यावरून ओवाळून टाकल्या आणि मला ते बाहेर घेऊन गेले, जेथे मला बघण्यासाठी गावातील अनेक बायका जमल्या होत्या. माझे धीर म्हणू लागले की ही आमच्या घरची नवीन मालकीण म्हणजे सुजितची पत्नी आहे. सगळ्या बायका मला शुभेच्छा देऊ लागल्या. मी खूप वेळ तिथे बाहेर थांबू शकले नाही, कारण रखरखत्या उन्हामुळे मी घामाघूम झाले होते. लवकरात लवकर माझ्या रूममध्ये निघून गेले आणि AC ऑन केला. पूर्ण दिवस लोकांचं येणं जाणं चालूच होतं. सुजित सकाळी निघून गेल्यानंतर रात्रीच आमचं भेटणं व्हायचं. सुजित दिवसभर गावातल्या माणसांसोबत असायचे. गावातील काही अशा चालीरीती आणि रूढी परंपरा होत्या की त्यामुळे नवरा बायको एकमेकांसोबत कमी आणि दुसऱ्यासोबत जास्त वेळ घालवायचे आणि असंच माझ्यासोबतही झालं होतं. दिवसभर कोणी ना कोणी भेटायला येत असल्यामुळे मी खूप थकले होते आणि रात्री मला कधी झोप लागली कळलंसुद्धा नाही. तेव्हा सुजित मला म्हणाले की गावातल्या या चालीरीतींमुळे तू परेशान झाली असशील. हे ऐकताच मी डोळे उघडले आणि स्मित हास्य करत म्हणाले, सुजित, लवकरात लवकर आपण मुंबईला निघून जाऊ. मला असल्या वातावरणाची सवय नाही. मी मुंबईला निघून जायचं म्हणताच सुजितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. सुजित बेडवर उशीला टेकून बसत म्हणाले, आता हे तर शक्य नाही. मी प्रयत्न नक्की करेन. मी झोपेत असून सुद्धा सुजितकडे रागाने बघू लागले. सुजित, मी गावात 2 दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही आणि हे तुला पण चांगलंच माहीत आहे. मला इथे गुदमरल्यासारखं होत आहे. इथल्या चालीरीती, इथला पेहराव, राहणीमान खूप वेगळं आहे. त्यामुळे मी अशा वातावरणात नाही राहू शकत. माझं हे असं बोलणं ऐकून सुजित विचारात गढून गेले. सुजितने खिशातून सिगारेट काढली आणि लायटरने पेटवून ती ओढू लागले. मला खूप जास्त झोप येत होती, त्यामुळे मी झोपून गेले. आज रात्री पुन्हा एकदा त्या भयानक आवाजाने माझे डोळे उघडले. पुन्हा एकदा त्याच मुलीचा आवाज माझ्या कानी पडला. ती मुलगी जोरजोराने आणि जीवाच्या आकांताने ओरडत होती आणि वाचवण्यासाठी मदत मागत होती. मी लगेच उठून बसले आणि सुजितला पण जागं केलं. तो झोपेतच माझ्याकडे बघू लागला. मी म्हटलं, सुजित, कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत आहे. माझं बोलणं ऐकून सुजितने नजर चोरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणू लागले की कसला आवाज आणि कोण ओरडत आहे? मला तर येथे कोणाच्याच ओरडण्याचा आवाज ऐकू येत नाही. मी सुजितचं असं बोलणं ऐकून खूप आश्चर्यचकित झाले. हे कसं शक्य होतं? मला तर त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता, पण तो आवाज सुजितला का ऐकू येत नव्हता? मी आश्चर्याने सुजितकडे बघत होते आणि म्हणू लागले की तुम्हाला खरंच त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज येत नाही का? सुजित म्हणाले, मला कोणत्याच मुलीचा ओरडण्याचा आवाज येत नाही. मला उगाच त्रास देऊ नकोस, मला झोपू दे. आणि सुजित पुन्हा एकदा गाढ झोपून गेले. भीतीने माझं अंग थरथरत होतं. मला प्रश्न पडला की हा आवाज फक्त मलाच ऐकू येत आहे, म्हणजे इथे काहीतरी भूत-प्रेत आहे. हा विचार करून मी भीतीने थरथर कापू लागले. भीतीमुळे मी सुजितला चिटकून झोपले. माझे हृदय जोरजोराने धडधडत होतं. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. आता तर मला या बंगल्यात एक दिवस पण राहायचं नव्हतं, कारण मला भूत-प्रेतांची खूप भीती वाटायची. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मी सुजितला मुंबईला निघून जाण्यासाठी हट्ट करू लागले. सुजित म्हणाले की तो आवाज आम्हाला कधीच ऐकू आला नाही आणि त्या आवाजाने कधीच आमचं नुकसानही झालं नाही. सुजितच्या अशा बोलण्यामुळे मला थोडा धीर आला. मी आता फक्त मुंबईला जाण्याची वाट पाहत होते. जेव्हा आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलो, तेव्हा माझ्या धीराने सुजितला प्रश्न केला की तुम्ही मुंबईला कधी जाणार आहात? हा प्रश्न ऐकून सुजितचा चहाचा कप हातामध्येच राहिला. पण मी मनातल्या मनात खूप खुश झाले होते, कारण कोणाला तरी असं वाटत होतं की आम्ही मुंबईला लवकरात लवकर जावं. माझ्या धीराचं बोलणं ऐकून सुजित म्हणाले, दादा, जसं तू म्हणशील तसंच आम्ही लवकरात लवकर मुंबईला जाण्याचा प्रयत्न करू. पण हे सर्व सुजित जीवावर येऊन म्हणाले होते. सुजित त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच माझ्या धीराला खूप घाबरायचे. माझे धीर म्हणू लागले की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही मुंबईला जाण्याची तयारी करा.
माझ्या धीराचं असं बोलणं ऐकून मला तर खूप आनंद झाला होता. मी लवकर माझा चहा संपवला आणि खुर्चीवरून उठून उभी राहिले. तेव्हा माझे धीर मला म्हणू लागले, "स्नेहा, तू आज नाश्ता का केला नाहीस?" तेव्हा मी म्हटलं की मला माझी आणि सुजितची पॅकिंग करायची आहे. संध्याकाळपर्यंत निघायचं आहे, म्हणजे पॅकिंगला वेळ लागेल. माझं हे असं बोलणं ऐकून माझे धीर सुजितकडे रागाने बघू लागले आणि म्हणाले की, "तू स्नेहाला सांगितलं नाही का की तिला इथंच राहायचं आहे?" मला तर धक्काच बसला आणि मी सुजितकडे रागाने बघू लागले. म्हणू लागले की मी विसरलो होतो. माझा धीर पुन्हा माझ्याकडे बघून म्हणू लागले की, "स्नेहा, तू आता आमच्या घरची इज्जत आहेस आणि आमच्या घरच्या बायका पोरी या बंगल्याच्या बाहेर पाय ठेवत नाहीत. तू आता इथेच राहायचं आहे. मुंबईला तर एकटा सुजितच जाईल." हे सर्व ऐकून मला खूप मोठा धक्का बसला, कारण सुजितने मला लग्नाअगोदर काहीच सांगितलं नव्हतं. ते तर एवढेच म्हणाले होते की लग्न झाल्यानंतर काही दिवस आपल्याला गावी राहावं लागेल आणि त्यानंतर आपण दोघं मुंबईला निघून जाऊ. मी रागाने माझ्या रूममध्ये निघून गेले. माझ्याशी खोटं बोलण्यात आलं होतं. काही वेळानंतर सुजित रूममध्ये आले आणि सुजितला पाहून मी रडू लागले. सुजितला पाहून मी म्हणू लागले की मला या भूत बंगल्यात राहायचं नाही. तुम्ही तर मला म्हटलं होतं की आपण लग्नानंतर मुंबईला जाणार आहोत. तुम्ही तुमच्या भावाला जाऊन सांगा. माझं बोलणं ऐकून सुजित माझ्याजवळ येऊन बसले आणि खूप प्रेमाने म्हणाले, "मी तुला आताच मुंबईला घेऊन नाही जाऊ शकत. तू फक्त काही महिनेच इथे राहा. येथील बायका जशा राहतात त्याचप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर मी तुला मुंबईला घेऊन जाईल." रात्री जो ओरडण्याचा विचित्र आवाज येतो त्या आवाजाने मी वेडी होऊन जाईल. तेव्हा सुजित मला म्हणू लागले की, "तू त्या ओरडण्याच्या आवाजावर ध्यान देऊ नकोस. जे कोणी ओरडत असेल ते तुला काहीच करणार नाही. तू फक्त रात्री झोपताना आतमधून दरवाजा लॉक करून घे आणि काहीही झालं तरी रूमच्या बाहेर येऊ नकोस." सुजितचं हे असं बोलणं ऐकून तर मला आणखीन जास्त भीती वाटू लागली. मी म्हटलं की मी एकटी या रूममध्ये रात्री नाही झोपू शकत. तेव्हा सुजित थोडा वेळ विचार करू लागले आणि ते म्हणाले की, "मी दादाला सांगून एका गावातल्या बाईला तुझ्यासोबत झोपण्यासाठी पाठवायला सांगतो. तुझ्यासोबत जी या रूममध्ये झोपेल. पण तू ही गोष्ट लक्षात ठेव की दादा तुझ्यावर अजिबात नाराज होता कामा नये." मी या गोष्टीवर होकारार्थी मान हलवली. संध्याकाळी सुजित मुंबईला जाण्यासाठी निघाले. मी आता एकटीच होते. संध्याकाळी झोपल्यानंतर त्या ओरडण्याच्या आवाजाने मला जाग यायची. मी पाहिलं होतं की जेव्हा पण तो ओरडण्याचा आवाज यायचा तेव्हा माझ्यासोबत झोपलेली ती बाई चुळबुळ करायची. मला संशय येऊ लागला होता की या बाईला सुद्धा तो ओरडण्याचा आवाज येत आहे. मी सतत त्या बाईला त्या ओरडण्याच्या आवाजाबद्दल विचारायचे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडायचा आणि ती घाबरून जायची आणि नंतर नाही म्हणून सांगायची आणि म्हणायची की मी ओरडण्याचा कोणताच आवाज ऐकला नाही. मी तिच्या घाबरण्यामुळे अंदाज लावू शकत होते की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मी तिला म्हटलं की मला माहीत आहे तुलाही तो ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. माझे हे बोलणं ऐकून ती माझ्यासमोर हात जोडू लागली आणि म्हणू लागली की या बंगल्यामध्ये ही गोष्ट कोणाजवळही बोलू नका, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. त्या बाईचं असं बोलणं ऐकून मला आता उत्सुकता लागली होती की हे नक्की काय प्रकरण आहे. रात्री जेव्हा मी ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी मनाशी ठरवलं की खरं काय आहे माहीत करून घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, कारण मला माहीत होतं की हे भूत प्रेताचं प्रकार नाही. रात्री ओरडण्याचा आवाज ऐकून मी जागी झाले आणि दबक्या पावलाने मी दरवाजाजवळ आले आणि आवाज न करता दरवाजा उघडला. मला हा आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. मी हळूहळू जिना चढू लागले तेव्हा तो आवाज मला आणखीन स्पष्ट येऊ लागला. जेव्हा मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले आणि जिथून आवाज येत होता त्या रूमजवळ जाताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती रूम माझ्या धीराची होती आणि त्याच रूममधून मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता. माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी परत खाली आले आणि माझ्या रूममध्ये येऊन बसले. तो ओरडण्याचा आवाज अमित म्हणजे माझ्या धीराच्या रूममधून येत होता. तो ओरडण्याचा आवाज ऐकून मी विचार पण करू शकत नव्हते की ते असंही काही करू शकतात. त्यांची बायको तर जिवंत आणि त्यांनी दुसरे लग्नही केलं नव्हतं.
लोकांच्या नजरेत तर ते खूप चांगले व्यक्ती होते. मग त्यांच्या रूममधून असा आवाज का येत होता? मी माझ्या मनाशी बोलू लागले. माझ्या मनात पण त्यांच्याविषयी आदर होता आणि त्यांच्याविषयी मी असा विचार पण करू शकत नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी माझ्या बेडवर बसून रडू लागले. सकाळी जेव्हा मी नाश्ता करण्यासाठी खाली आले, तेव्हा ते त्यांच्या जागी नाश्ता करत बसले होते. चहा पीत माझ्याकडे बघत ते म्हणाले, सुजित तुझ्याशी फोनवर बोलला नाही म्हणून तू रडून रडून डोळे सुजून घेतले आहेस का? त्यांच्या या प्रश्नाचे मी काहीच उत्तर दिले नाही. ते गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, कदाचित सुजित खूप कामात व्यस्त असेल म्हणून त्याला तुला फोन करण्यासाठी वेळ मिळाला नसेल. मी त्यांच्या याही प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही आणि आज तर मला त्यांचा चेहरा बघतानाही भीती वाटत होती. मी विचार करू लागले की हा किती दोन तोंडी माणूस आहे. दिवसभर एक आदर्श माणूस म्हणून फिरत असतो आणि रात्री? हा विचार करूनच माझं शरीर भीतीने थरथर कापू लागलं. मी विचार करू लागले की या माणसाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा मी खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. पण मला हे माहीत नव्हतं की मी हे सर्व करताना माझ्यावर किती मोठं संकट ओढवून घेत आहे. जेव्हा आज रात्री मी पुन्हा एकदा तो आवाज ऐकला, तेव्हा मी उठून त्या आवाजाच्या दिशेने जात त्या रूमच्या बाहेर जाऊन थांबले. मी दरवाजाच्या छिद्रातून त्या रूममध्ये डोकावून पाहू लागले तर मला तिथे एक 15 वर्षाची मुलगी दिसली. त्या मुलीचा चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. तिच्या राहणीमानावरून ती मुलगी याच गावातली वाटत होती. ती हात जोडून तिची आबरू लुटू नये म्हणून भीक मागत होती, ओरडत होती. पण माझ्या धीराने तिचं काहीच ऐकलं नाही. भीतीने मी तिथं जास्त वेळ थांबले नाही आणि त्यामुळे मी परत माझ्या रूममध्ये आले. ती पूर्ण रात्र मी जागून काढली. सकाळ होताच मी सुजितला फोन लावला आणि सुजितला म्हटलं की तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात की या बंगल्यामध्ये भूत-प्रेत आहे, पण इथे तर तसं काहीच नाही. तो ओरडण्याचा आवाज तर गावातील मुलीचा आहे, ज्या मुली तुझ्या वडिलांसमान भावाच्या शरीराची भूक भागवण्यासाठी शिकार होतात. मी रागात माझ्या तोंडात जे काही येत होतं ते सगळं मी सुजितशी बोलले. माझं हे बोलणे ऐकून सुजित रागाने म्हणाला की तुझ्या जिभेवर ताबा ठेव. जसे बंगल्यात सगळे लोक गप्प राहतात तसेच तूही गप्प राहा. तुला हा विषय काहीच माहीत नाही, नाहीतर तो तुला जीवानिशी मारून टाकेल. तुला उगाच प्राणाला मुकावे लागेल. सुजितचे हे असं बोलणे ऐकून मला खूप चिंता वाटू लागली. म्हणजे सुजितला त्यांच्या भावाबद्दल खूप अगोदरपासूनच माहीत होतं आणि ते दोघे भाऊ एकमेकांना मिळाले होते. मी सगळं ऐकून फोन ठेवून दिला. हे इतकं वाईट घडत असताना मी गप्प राहू शकत नव्हते. मला आता फक्त अमित विरोधात पुरावा हवा होता, पण त्यांच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नव्हते. त्यामुळे रात्री होताच मी आजारी आहे याचं सोंग घेतलं. माझी रूम आतमधून बंद केली. मला माहीत होतं की माझा दीर म्हणजेच अमित कधी वर जातात. त्यामुळे मी माझ्या रूमच्या मागच्या खिडकीतून बाहेर आले आणि पाईपलाईनवर चढून वरती पोहोचले. माझ्या दीराच्या रूमची खिडकी त्यावेळेस उघडी होती. मी त्या खिडकीतून त्या रूममध्ये गेले. रूम नवीन नवरा-नवरीच्या रूमसारखे फुलांनी सजवण्यात आले होते. मी खिडकीच्या मागे एका कोपऱ्यात लपून बसले. रात्री 1 वाजता माझा दीर त्या रूममध्ये आला आणि समोरच्या सोफ्यावर बसला. काही वेळानंतर त्यांचा नोकर दारूच्या बाटल्या घेऊन आला आणि त्या बाटल्या टेबलवर ठेवल्या. मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला. काही वेळानंतर एक 17 वर्षाची मुलगी त्या रूममध्ये आली. ती रडत रडत म्हणत होती की मला माझ्या घरी जाऊ द्या, पण माझा दीर खूप शांतपणे त्या सोफ्यावर बसला होता. तो त्या लाचार मुलीचा तमाशा पाहत होता. ती खूप रडत होती, दरवाजा ठोठावत होती, तिला वाचवण्यासाठी मदत मागत होती, पण तेथील लोक शांतपणे हे सर्व पाहत होते. ती मुलगी खूप जोरजोराने ओरडत होती. हे सगळं पाहून माझ्या दीराचा मला खूप राग आला. त्याने त्या मुलीच्या केसाला धरून तिचं डोकं भिंतीला आपटलं आणि तिच्या मानेवर पाय ठेवून तिला मारू लागला. ती मुलगी वेदनेने ओरडत होती. मला हे सगळं पाहवत नव्हतं. मी कसा माझ्या स्वतःवर ताबा ठेवला होता हे मलाच माहीत होतं. मी तिथून उभे राहून सर्व काही बघत होते. नंतर माझ्या दीराने त्या मुलीला पकडलं आणि सिगारेट पेटवली. ती सिगारेट पेटवून त्या मुलीच्या चेहऱ्यावर तो चटके देऊ लागला. त्यामुळे ती मुलगी खूप वेदनेने ओरडू लागली. तिची ही वेदना पाहून मीही ओरडले. तेव्हा माझा दीर अमित तिथून लगेच मागे सरकला.
माझं ओरडणं ऐकून त्याला समजलं होतं की या रूममध्ये त्या मुलीशिवाय अजून दुसरं कोणीतरी आहे. तो मला शोधण्याच्या अगोदर मी त्या खिडकीतून बाहेर निघून गेले. पण कदाचित त्याने मला पाहिलं होतं, कारण मी काही प्रोफेशनल जासूस नव्हते, एक साधारण मुलगी होते. मी ज्या रस्त्याने त्या रूममध्ये आले होते तेथूनच मी खाली गेले, पण मी माझ्या रूममध्ये न जाता बंगल्याच्या मागे गेले. मी तिथे जाऊन लपून बसले. मला पूर्ण बंगल्यामध्ये हालचाली दिसू लागल्या. धावपळीचा आवाज येऊ लागला. मी एका घनदाट झुडपात लपले. घरातील सर्व नोकर टॉर्च घेऊन मला शोधू लागले. मी तर श्वास घ्यायचाच विसरले होते. मला भीती वाटत होती की मला हे लोक पकडतील. काही वेळानंतर ते लोक तिथून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर मला थोडं हायसं वाटलं. मी एका मोठ्या झाडावर चढू लागले, जे झाड बंगल्याच्या भिंतीला खेटून होतं. त्या झाडावर चढून मी भिंतीच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्या बाजूला खूप मोठे जंगल होते. मी झाडावरून उडी मारली. मला माहीत नव्हतं की मी त्या जंगलात उडी मारल्यानंतर कुठे पोहोचेल, पण मी न थकता पळत होते. मी सकाळपर्यंत पळतच होते. जसं दिवस निघू लागला, मी आता रोडवर पोचले होते. त्याच वेळेस एक बस मुंबईला जाताना मला दिसली. मी त्या गाडीला हात केला आणि बसमध्येच चढले. मी पूर्ण प्रवासात माझा चेहरा ओढणीने बांधला होता. मुंबईला पोहोचताच मी माझे वडिलांचे मित्र, जे IPS होते, त्यांना माझ्या जवळचा घाणेरडं कृत्य उघड केले होते आणि अमितसोबत सुजितला पण पकडण्यात आले. त्या गावातील मुलींसोबत वाईट कृत्य करून त्यांना विदेशात विकले जायचे. काही मुलींना तर मारूनही टाकण्यात यायचे. माझा नवरा सुजितही मुंबईत हेच काम करायचा. त्यामुळे ते मला त्यांच्यासोबत मुंबईला घेऊन गेले नव्हते. मी आता सुजितला घटस्फोट दिला, कारण मी अशा व्यक्तीसोबत माझं आयुष्य घालवू शकत नव्हते. मला आनंद तर या गोष्टीचा होता की माझ्यामुळे खूप साऱ्या मुलींचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचले होते. मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.